वरती दाखल झालेली आहे। एका बाजूला सिद्धू पाटील आणि त्याच्या सोबतीला अतुल भोईर हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो आणि बॉलिंग ट्रॅक वरती सुरेश पारधी या गोलंदाजाला तुम्ही पाहताय। चला पंच सामन्याला सुरुवात करा। सलामीची जोडी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते वाडेगर संघाची। एका बाजूला अतुल भोईर आणि त्याच्या सोबतीला सिद्धू पाटील, बॉलिंग ट्रॅक वरती सुरेश पारधी या गोलंदाजाला तुम्ही पाहताय। 4 षटकांचा सामना। गोलंदाज तयार, पहिलाच बॉल या मॅच मधील षटक क्रमांक पहिला। बॉलिंग ट्रॅक वरती सुरेश पारधी, राऊंड विकेट। यावेळेस फुलटॉस चेंडू होता खेळण्याचा प्रयत्न, काय जबरदस्त फिल्डिंग पाहायला मिळते। फ्लाइंग स्लिप मध्ये त्या ठिकाणी फिल्डर होते, स्वतःला झोकून दिलं, चेंडूला स्टॉप केला आणि ते एक धाव मिळते। वेगवान गोलंदाजी केली जाते सुरेश पारधीच्या माध्यमातून। खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर इथून फटका चांगला खेळता आलेला नाही या, फक्त एकच धाव मिळाली। स्ट्रायकिंग एंडला सिद्धू पाटीलला तुम्ही पाहता। आजच्या दिवसामध्ये, आजच्या रजनीमध्ये त्याच्या बॅटमधून खूप चांगल्या धावा या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाल्यात। चांगली बॅटिंग त्याने केलेली आहे, परंतु हा सामना भरपूर इम्पॉर्टंट आहे, इथून धावा बनवाव्या लागतील। गोलंदाज पुन्हा एकदा, राऊंड विकेट। यावेळेस क्लीन बोल्ड, त्रिफलाचीच्या स्वरूपात सिद्धू पाटीलला इथे बाद केलाय। महत्वाची विकेट या मॅच मध्ये, फलंदाज बाद। यॉर्कर चेंडू होता, स्ट्रोकसाठी जागा बनवण्याचा प्रयत्न जरूर केलाय, पूर्णपणे लाईन मिस केली आणि या त्रिफलाचीच्या स्वरूपात इथे सिद्धू पाटील, मोठी विकेट टीम वाडेकरला बसली आहे। खऱ्या अर्थाने सिद्धू पाटीलला मागील 2 मॅचेसमध्ये त्याच्या बॅटमधून खूप चांगल्या धावा, परंतु या महत्वाच्या मॅचमध्ये तो लवकर बाद झालाय, शून्यावरती बाद झालाय। नवीन फलंदाज कपिल पाटील मैदानावरती दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु काय गोलंदाजी करते सुरेश पारधी। सुरुवातीच्या दोन्ही चेंडूवरती त्याने भरपूर इम्प्रेस केलं। इथे देखील जर पाहिलं तर यॉर्कर रेंजचा चेंडू होता आणि स्ट्रोकसाठी जागा बनवायची होती, परंतु तिथून जर पाहिलं तर त्रिफलाचीच्या स्वरूपात फलंदाज बाद झाला। कपिल पाटील मैदानावरती दाखल झाला। पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी करत असताना एक मोठी विकेट प्राप्त केली सुरेश पारधीने। वेगवान गोलंदाजी करण्यासाठी जाणले जातात आणि खऱ्या अर्थाने वेगाचा वापर या षटकामध्ये त्यांनी केलाय। पुन्हा एकदा राऊंड विकेट। यावेळेस देखील कोलवटापेचा चेंडू होता, हवेत खेळले होते, कव्हर क्षेत्रामध्ये फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत। सेकंडचा कॉल दिला आणि ते 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात। या 2 धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे, ती 3 या आकड्यावरती, 3 धावा धावफलकावरती। परंतु या पहिल्या षटकामध्ये काय गोलंदाजी केली जाते, प्रत्येक चेंडूवरती फलंदाज झाला, अडचणीमध्ये आणण्याचं कार्य आतापर्यंत या गोलंदाजाने केलंय। या 3 चेंडूवरती फक्त आणि फक्त 3च धावा त्याने खर्च केल्यात। एक महत्वाची विकेट, फलंदाज सिद्धू पाटील बाद झाला, परंतु मैदानावरती कपिलला तुम्ही पाहताय, त्याच्याकडे देखील क्षमता आहे, तो मोठे फटके खेळू शकतो। गोलंदाज पुन्हा एकदा, राऊंड विकेट। यावेळेस देखील खेळण्याचा प्रयत्न, इथे टॉप एज लागलाय, परंतु मिड ऑनला फिल्डर धावतोय वेगाने, अडवण्याचा प्रयत्न, झेल घेण्याचा प्रयत्न, परंतु पोचू शकलेले नाही आहेत आणि ते 2 धावा कंप्लीट केल्या जातील। ऑन साईडला खेळायचा होता, भरपूर मोठा टॉप एज लागला, चेंडू बराच काल हवेत होता, त्या ठिकाणी मिड ऑफचा फिल्डर मिड ऑनला अगदी पोहोचलेच होते, परंतु झेल पकडू शकलेले नाही आहेत। इथे 2 धावा, या 2 धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे, ती 5 या आकड्यावरती। प्रत्येक धावेसाठी संघर्ष या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय, कारण जर पाहिलं
अशा वातावरणामध्ये बॅटिंग करणं डिफिकल्ट असतं, कारण फारशी साथ फलंदाजाला मिळत नाही आहे. आणि अशा कंडिशनमध्ये गोलंदाजी चांगली होताना या मैदानावरती, या क्रीडांगणावरती आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती सुरेश पारधी. पहिल्या षटकामध्ये भरपूर त्याने इम्प्रेस केलंय. चांगली तो गोलंदाजी करतोय, चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी केली जाते. मोठे फटके खेळू दिलेले जात नाही आहे. खऱ्या अर्थानं पॉवर प्लेचं षटक आहे आणि या षटकामध्ये धावा थांबल्यात. स्विचचा फटका, कपिलच्या बॅटमधून बॉल चाललाय डीप थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या दिशेने. फिल्डर येत आहेत त्या ठिकाणी, खूप चांगलं बॅकअप. आणि तत्पूर्वी जर पाहिलं तर 2 धावा कंप्लीट केल्या जातील. खूप चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. खऱ्या अर्थानं सर्कलला भेदणारा फटका खेळण्याचा प्रयत्न कपिल पाटीलने केलाय. यशस्वी देखील झाले होते, परंतु बॉल सीमारेषेच्या पलीकडे गेलेला नाही आहे. फक्त 2च धावा. 2 धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचलेली आहे ती 7 धावा. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 7 धावा धावफलकावरती तुम्ही पाहताय. पहिल्या षटकामध्ये जबरदस्त कामगिरी केलेली आहे. सुरेश पारधी अप्रतिम गोलंदाजी करतोय. अनेक वर्ष त्याने देखील क्रिकेटची सेवा केली आहे आणि खऱ्या अर्थानं आपला अनुभव या क्रीडांगणावरती हा गोलंदाज दाखवतोय. राऊंड विकेट. इथे फुलटॉस चेंडू होता, खेळण्याचाच प्रयत्न केलेला नाही आहे. कपिल निराश झालेत. खऱ्या अर्थाने या चेंडूवरती फटका खेळू शकले असते. चेंडूला सोडून दिलं, लिव्ह केलाय, खेळलेच नाही. चेंडू इथे आलेला आहे डॉट. ॲक्शन रिप्लेमध्ये तुम्ही पाहू शकता. राऊंड विकेटनं फुलटॉस चेंडू होता, स्ट्रोक ऑफरच केलेला नाही आहे, स्ट्रोकसाठी गेलेच नाही. आणि ते जर पाहिलं तर डॉट चेंडू आलाय. पहिल्या षटकात येथे खेळ संपलाय. प्रथम बॅटिंग करत असताना वाडेकर या संघाने धावफलकावरती धावा जोडल्यात. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 7 धावा. अप्रतिम गोलंदाजी या मॅचमध्ये सुरेश पारधीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली आहे. चला लगेच स्पीडअप करा, फिल्डिंग सेटअप करा. श्रीराम स्पोर्ट्स जांभूळपाडा संघ. लगेच आपण दुसऱ्या षटकाला देखील सुरुवात करायची आहे. षटक क्रमांक 2 बॉलिंग ट्रॅकवरती विशाल पाटील हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळते. परंतु स्ट्रायकिंग एंडवरती अतुल भोईरला तुम्ही पाहताय. त्याने देखील एका चेंडूचा सामना केलाय. एका धावेवरती तो या मॅचमध्ये खेळतोय. परंतु विशालच्या विरोधात त्याला चांगली बॅटिंग करावी लागेल, कारण पहिल्या षटकामध्ये फक्त 7च धावा बनल्यात. विशाल बॉलिंग ट्रॅकवरती ओव्हर द विकेट. यावेळेस जर पाहिलं तर लॅप स्वीप करण्याचा प्रयत्न. बॉल चालला सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी 4-4-4 चौकार. काय जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. पॅडल स्वीपच्या अंदाजाने अप्रतिम स्ट्रोक, आविष्काराचा स्ट्रोक पाहायला मिळाला. लॅप स्ट्रोक होता, खऱ्या अर्थानं लॅप स्वीप. अप्रतिम फटका अतुलच्या बॅटमधून सर्कलला भेदणारा फटका आलेला आहे आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे जात असताना 4 धावा. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचलेली आहे ती 11 या आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये धावा थांबल्या, परंतु या षटकाची सुरुवात करत असताना अतुलनं कमालीचा स्ट्रोक सजवलाय, इम्प्रूव्हायझेशन दाखवलं आणि खऱ्या अर्थानं गोलंदाजाचा वेगाचा वापर केला, फक्त दिशा दिली आणि चौकार मिळाला. विशाल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस देखील खोलवर टप्प्याचा चेंडू होता, चांगला ड्राईव्ह. त्या ठिकाणी फिल्डर आहे कव्हर पॉइंटला, थोडेसे चाचपडत आहेत आणि लगेच इथे 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. फिल्डिंग खराब राहिली आहे मागील चेंडूवरती, कारण जिथे 1 धाव होती तिथे 2 धावा. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजामध्ये पाहायला मिळाली. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली आहे ती 13 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 2 सुरू आहे. विशाल पाटील बॉलिंग ट्रॅकवरती वेगवान गोलंदाजी करण्याचा प्रयत्न त्यांचा देखील सुरू आहे, परंतु त्यांच्या विरोधात धावा आलेत. इथे देखील जर पाहिलं तर रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला होता, रिचेबल नव्हता चेंडू आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर चेंडूच्या रेषेमध्ये अजिबात नव्हते. चेंडूला डॉट. आजच्या दिवसामध्ये जर पाहिलं तर संस्कारांचे फटके भरपूर कमी या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळाले. आविष्कारांचे फटके आपण पाहिलेत आणि तोच प्रयत्न फलंदाज अतुलने मागील चेंडूवरती केला होता. यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळतोय. लाऊड अपील. पंचांवरती जर पाहिलं तर दबाव टाकण्याचा प्रयत्न. भरपूर मोठी अपील आहे
आणि खऱ्या अर्थानं दोन्ही पंच चर्चा करतील. काय जबरदस्त गोलंदाजी, काय जबरदस्त कमबॅक पाहायला मिळते गोलंदाज विशालच्या माध्यमातून. मागील 2 चेंडू विशालच्या माध्यमातून खूप चांगले राहिलेत. सुरुवातीच्या 2 चेंडूवरती त्यांनी 6 धावा खर्च केल्या, परंतु काय गोलंदाजी करतोय, कमबॅक केलाय खऱ्या अर्थाने या षटकामध्ये. दफलकावरती धावा आतापर्यंत जर पाहिल्या तर 13 धावा बनल्यात. तिसऱ्या पंचांची मदत घेतली आहे. खऱ्या अर्थाने चेंडू खाली पडलाय की नाही आमचे तिसरे पंच पाहणी करतील. या आमचे तिसरे पंच. तिसरे पंच यायचे, थर्ड अंपायर. नॉट आउट. तिसऱ्या पंचाचा निर्णय या ठिकाणी आलेला आहे.
नॉट आउट. चला लगेच फिल्डिंग सेटअप करा, वेळ जास्त घेऊ नका प्लीज यार. आणि तिसऱ्या पंचांनी निर्णय दिला होता. संघाची धावसंख्या 13 धावा धावफलकावरती. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि 13 धावा धावफलकावरती. बॉलिंग ट्रॅकवरती विशाल पाटील चांगली गोलंदाजी करत असताना चौकार आला पहिल्या चेंडूवरती आणि तदनंतर जर पाहिलं 3 चेंडूचा खेळ झालेला आहे. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती विशाल पाटील ओव्हर द विकेट. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज अतुल भोईरला तुम्ही पाहताय. एका बाजूला कपिल पाटील. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. हो यावेळेस फ्लिक केलंय, फक्त चेंडूला दिशा दिली. स्क्वेअर लेग रिजन मध्ये फिल्डर त्या ठिकाणी आहेत. एकच धाव मिळते. एका धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती 14 धावा. सिंगल डबल्स घेतल्या जातात कारण चांगल्या धाटणीची गोलंदाजी केली जाते. गोलंदाजीच्या माध्यमातून इथे देखील खोलवटपर्यंत चेंडू होता आणि फक्त चेंडूला फ्लिक केलं. एकच धाव मिळाली फलंदाज अतुलला. अतुल 8 धावांवरती खेळतोय. कपिलच्या बॅटमधून 6 धावा आतापर्यंत या मॅच मध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती विशाल पाटील ओव्हर द विकेट. पुढालीत खेळण्यासाठी ते देखील फटका फसलाय. चांगली गोलंदाजी. आणखीन एक चेंडू डॉट पाहायला मिळतोय गोलंदाज विशालच्या माध्यमातून. अप्रतिम गोलंदाजी केलेली आहे आतापर्यंत श्रीराम स्पोर्ट्स जांभूळपाडा या टीमने. या मॅच मध्ये 4 षटकाचा सामना. षटक क्रमांक 2 सुरू आहे. धावफलकावरती फक्त 14 धावा बनल्यात. इथून चांगली बॅटिंग करण्याचा प्रयत्न करावा लागेल. कपिल करतोय प्रयत्न परंतु आतापर्यंत तो फारसा यशस्वी झालेला नाहीये. चांगली कामगिरी करावी लागेल. दोन षटकांचा खेळ संपलाय. प्रथम फलंदाजी करत असताना विहान एंटरप्राइजेस वाडेघर या संघाने धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 14 धावा बनवल्यात. पहिल्या षटकामध्ये देखील 7 धावा. याही षटकामध्ये 7 धावा. काय जबरदस्त कामगिरी. षटक क्रमांक 3 बॉलिंग ट्रॅकवरती ओमकार लिहे हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळते. चला स्पीडअप करा, भरपूर वेळ खर्च होतोय. श्रीराम स्पोर्ट्स जांभूळपाडा संघ भरपूर वेळ तुम्ही घेताय कारण 2 षटकांसाठी आतापर्यंत तुम्ही 12 मिनिटे घेतली आहेत. सो प्लीज लगेच गोलंदाजी करण्यासाठी सुरुवात करायची आहे. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती ओमकार. स्ट्रायकिंग एंडला अतुलला तुम्ही पाहताय. त्याच्या बॅटमधून चौकार आलाय परंतु तदनंतर तो शांत राहिलाय. इथून त्याला आक्रमक व्हावं लागेल. 14 धावा बनल्यात 2 षटकांच्या समाप्तीनंतर. गोलंदाज तयार. ओव्हर द विकेट. यावेळेस देखील करण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. फाईन लेगला फिल्डर त्या ठिकाणी प्रयत्न करतोय. लॉंग लेग रिजनला चेंडू ट्रॅव्हल झाला आणि तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. या 2 धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 16 धावा. 16 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. काय जबरदस्त गोलंदाजी. इथे देखील फटका फसला होता. फिल्डर पोहोचलेले नाही आहेत. 2 धावा मिळाल्या अतुलला. अतुलच्या खात्यामध्ये 2 धावा आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती आतापर्यंत जाऊन पोहोचलेली आहे ती 16 या आकड्यावरती. बॉलिंग ट्रॅकवरती ओमकार या गोलंदाजाला तुम्ही पाहताय. का जबरदस्त कामगिरी मागील मॅचमध्ये त्याची राहिली होती. कमी धावा त्यानेही खर्च केल्या होत्या आणि तिथून जर पाहिलं तर सामना बनला होता. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती ओमकार. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस देखील चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. गॅपमध्ये खेळत फिल्डर आहेत त्या ठिकाणी प्रयत्न करतायत. बॉल थांबणार नाही. बॉल सीमारेषेच्या पलीकडे आलाय चौकार. चांगला फटका पाहायला मिळतो. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकता. खऱ्या अर्थानं भरपूर जास्त शपल क्रॉस झाले आणि तदनंतर जर पाहिलं तर स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे जात असताना या मॅचमध्ये आलाय चौकार. या 4 धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 20 या आकड्यावरती. 20 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत.
सार्थक इथं बसे. चला सामन्याला सुरुवात करायची, प्लीज जास्तीचा वेळ घेऊ नका. षटक क्रमांक 3 सुरू आहे. धावफलकावरती 20 धावा आतापर्यंत बनल्यात. चला लगेच सामन्याला सुरुवात करायची, स्पीडअप करा, भरपूर वेळ खर्च होतोय. षटक क्रमांक 3 धावफलकावरती 20 धावा आणि या षटकामध्ये ओमकारच्या विरोधात अतुलच्या मॅटमधून चौकार आलाय. अतुल भोईर चांगली कामगिरी करतोय खऱ्या अर्थानं. सिद्धू पाटणची विकेट आणि तदनंतर अतुल भोईर कपिलच्या सोबतीला चांगली भागीदारी करताना देखील आपल्याला पाहायला मिळतो या मॅचमध्ये. गोलंदाज ओमकार पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती ओव्हर द विकेटनं. यावेळेस चांगला ड्राईव्ह, परंतु मिड ऑफला फिल्डर आहे त्या ठिकाणी. चांगली फिल्डिंग, खऱ्या अर्थानं मिड ऑफला फिल्डर होता. ऑफ ड्राईव्हचा फटका होता आणि ते चेंडू आलाय डॉट. आणखीन एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. ओमकार गोलंदाज यावेळेस देखील खेळण्याचा प्रयत्न शटल क्रॉस झाले होते, परंतु फाईन लेगला फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत. फक्त एकच धावेल. या एका धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे 21 धावा. 21 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 3 सुरू आहे. या षटकामध्ये धावा आलेल्या आहेत आतापर्यंत 7 धावा. 4 चेंडूमध्ये 7 धावा. आणखीन 2 चेंडूचा खेळ बाकी आहे या षटकामध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती ओमकार. स्ट्रायकिंग एंडला कपिल पाटील. 6 धावांवरती कपिल खेळतो या मॅचमध्ये. 5 चेंडूचा त्यानेही सामना केलाय, परंतु इथून चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न कपिलला पुन्हा एकदा करावा लागेल. यावेळेस देखील गॅपमध्ये केलेत, परंतु वाईड ऑफ लॉंग ऑफला फिल्डर त्या ठिकाणी वेगाने येत आहेत. एक धाव मिळाली, सेकंडचा कॉल केलाय. दुसरी धाव घेण्यासाठी परतलेत आणि दुसरी धाव देखील कंप्लीट केलेली आहे. या 2 धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती आतापर्यंत जाऊन पोहोचलेली आहे ती 23 धावा. षटक क्रमांक 3 आणि सुरू असताना आतापर्यंत 23 धावा धावफलकावरती. सुरुवातीच्या 2 षटकामध्ये फक्त 14 धावा. या षटकामध्ये धावा येत आहेत, धावा बनत आहेत, प्रयत्न सुरू आहे, सिंगल डबल्स. आणि जेव्हा जेव्हा संधी मिळते ना तेव्हा तेव्हा मोठा फटका खेळण्याचाही प्रयत्न फलंदाजांनी केलाय. 9 धावा आतापर्यंत ओमकारने या षटकामध्ये खर्च केल्यात. ओमकार पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती ओव्हर द विकेट. स्ट्रायकिंग एंडला कपिल पाटील. मागील चेंडूवरती खूप चांगला स्ट्रोक कपिलच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालाय. तो देखील रंगात येऊ लागलाय. त्याच्याही बॅटवरती बॉल चांगल्या रीतीने येऊ लागलेत पुढाला खेळण्यासाठी, परंतु इथे देखील फटका फसला होता. फिल्डर त्या ठिकाणी पोहोचलेले नाही आहेत. एकच धाव मिळते, एकापेक्षा जास्त काही मिळणारच नाही. एका धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 24 धावा. 3 षटकाचा खेळ संपलाय. प्रथम फलंदाजी करत असताना विहान एंटरप्राइजेस वाडेघर या संघाने एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 24 धावा धावफलकावरती जोडल्यात. षटक क्रमांक 14 बॉलिंग ट्रॅकवरती भावेश पारधी आपल्याला पाहायला मिळते. चला लगेच स्पीडअप करा, फिल्डिंग सेटअप करा. भरपूर वेळ खर्च होतोय आतापर्यंत. या डावासाठी भरपूर वेळ खर्च झालेला आहे. श्रीराम स्पोर्ट्स जांभूळपाडा संघ लगेच सामन्याला सुरुवात करायची आहे. भावेश पारधी स्लॉगवरचं षटक, निर्णायक षटक. षटक क्रमांक 14. 3 षटकामध्ये 24 धावा विहान एंटरप्राइजेस वाडेघर या टीमने बनवल्यात. या षटकामध्ये धावा बनवण्याचा प्रयत्न करावाच लागेल, कारण सुरुवातीच्या 3 षटकामध्ये भरपूर कमी धावा धावफलकावरती जोडल्यात. इथून 10 पेक्षा 15 पेक्षा जास्त धावा बनल्या ना एक फायटिंग टोटल
धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज भावेश बॉल इन ट्रॅकवर. फुलटॉस बॉल आणि या चेंडूवरती मोठा फटका. कपिलच्या बॅट मधून बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. काय जबरदस्त फटका पाहायला मिळते. फुल टॉस चेंडू होता आणि आडव्या बॅटनं चेंडूला अगदी पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. ज्या फटक्याची गरज होती ना तोच फटका आलाय. धावा बनत नव्हत्या आणि कपिल पाटीलचा देखील प्रयत्न मैदानावरती सुरू होता. अखेर त्याला यश आलाय आणि त्याच्या बॅटमधून षटकार पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 30 या आकड्यावरती. 30 धावा धावफलकावरती. गोलंदाज पुन्हा एकदा बॉल इन ट्रॅकवर. राऊंड विकेट. यावेळेस देखील खेळण्याचा प्रयत्न ऑन साईडला टर्न केला मिड विकेट रिजनला. त्या ठिकाणी स्क्वेअर लेगचा फिल्डर येतोय. फक्त एकच धाव मिळते. या एका धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती 31 धावा. चांगली बॅटिंग कपिल पाटील करतोय. खऱ्या अर्थानं 9 चेंडूमध्ये 16 धावा त्याच्या बॅटमधून. एक षटकार आपण पाहिलाय. सिंगल डबल्स देखील घेत असताना या खेळाडूला आपण पाहिलंय आणि आतापर्यंत 16 धावांवरती या मॅचमध्ये कपिल. चांगली कामगिरी. परंतु येणाऱ्या 4 चेंडूवरती देखील धावा बनवण्याचा प्रयत्न करावा लागेल. भावेश बॉल इन ट्रॅकवर. राऊंड विकेट. स्ट्रायकिंग एंडला अतुल भोईर. यावेळेस आडव्या बॅटने केलेत परंतु त्या ठिकाणी फिल्डर आहेत. पॅडल स्वीपच्या अंदाजामध्ये हा फटका खेळायचा होता आणि खऱ्या अर्थाने खेळलेत देखील. एक्झिक्यूट देखील खूप चांगल्या पद्धतीने केला होता परंतु फिल्डर त्या ठिकाणी लॉंग लेग रिजनला. फक्त एकच धाव मिळते. या एका धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 32 धावा. 32 धावा धावफलकावरती. आणखीन 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. गोलंदाज भावेश बॉल इन ट्रॅकवर. राऊंड विकेट. यावेळेस देखील मोठा फटका केल्याचा प्रयत्न. लॉंग ऑनला त्या ठिकाणी फिल्डर आहे. पुढे आले झेल घेण्यासाठी. अखेर झेल कंप्लीट केलाय. कपिलला बाद केलाय. फलंदाज बाद. हवेत खेळले होते. लॉंग ऑन त्या ठिकाणी पुढे आलेत आणि कमालीचा झेल त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. कपिल आतापर्यंत या मॅचमध्ये 10 चेंडूचा त्याने सामना केला. 16 धावांवरती तो बाद झाला. 32 धावा धावफलकावरती. आणखीन 2 चेंडूचा खेळ बाकी या डावामध्ये आणि त्या 2 चेंडूवरती धावा बनवण्याचा प्रयत्न विहान एंटरप्राइजेस वाडेघर या टीमला करावा लागेल. आतापर्यंत वाडेघरने या स्पर्धेमध्ये 2 सामने जिंकलेत. अप्रतिम कामगिरी केलेली आहे. अष्टपैलू खेळ या संघाच्या माध्यमातून आपण पाहिलाय. विथ द बॅट विथ द बॉल खूप चांगला परफॉर्मन्स आतापर्यंत या स्पर्धेमध्ये विहान एंटरप्राइजेस वाडेघरचा राहिलाय आणि या महत्त्वाच्या मॅचमध्ये धावा फारशा बनलेल्या नाही आहेत परंतु गोलंदाजी चांगली आहे विहान एंटरप्राइजेस वाडेघर या संघाकडे. कारण आतापर्यंत 32 धावा धावफलकावरती जोडल्यात. आणखीन 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करावा लागेल. यावेळेस जर पाहिलं तर बॉलर बॅक ड्रॉइंग आणि स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये खूप चांगली फिल्डिंग. फलंदाजाला धावबाच्या स्वरूपात बाद केलाय अतुल भोईर. बॅक टू द पेव्हिलियन. काय जबरदस्त कामगिरी भावेश पारधी या षटकामध्ये करतायत. सुरुवातीला त्यांच्या विरोधात षटकार आला परंतु तदनंतर काय कमबॅक केलाय. जबरदस्त गोलंदाजी. आतापर्यंत जर पाहिलं यावेळेस जर पाहिलं तर खेळण्याचा प्रयत्न लॉंग ऑनला फिल्डर त्या ठिकाणी आहे. एकदा मिळाली सेकंडचा कॉल आणि ते धावाच्या स्वरूपात फलंदाज बाद. एकच धाव मिळेल धावफलकावरती. 33 धावा आणि पहिल्या डावामध्ये विहान एंटरप्राइजेस वाडेघर संघाने धावा बनवल्या 33 धावा आणि 34 धावांचं टार्गेट या मॅचमध्ये श्रीराम स्पोर्ट्स जांभूळपाडा या संघासमोर ठेवलेलं आहे.
पंच आपण सामना सुरू करायचा आहे. चौतीस धावांचं लक्ष असलेला सामना जिंकण्याकरिता विजयच्या सोबतीने तुम्ही पाहतायत बॅटर वैभव. वरती 8 आहे आणि टार्गेट 34 पार करायचं आहे. 8 ऑन दी बोर्ड. निशांत खूप खूप आभार तुझे या स्पर्धेसाठी खूप वेळ दिला. पंचांचा नो बॉलचा इशारा येतोय आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. चला चला दादा टॉस उडून घ्या. चला स्वीप. व्हॉट अ शॉट. चौकार. 17 धावा धावफलकावरती आणि अजूनही 17ची गरज आहे. अर्धा रस्ता पार झालेला आहे. धावसंख्या धावफलकावरती 17 तुम्हाला बघायला मिळते. कपिल षटक क्रमांक पहिलं आणि कपिलच्या विरुद्ध आक्रमण विजय पारधीचं. चेक चेक. हॅलो चेक. हॅलो चेक. आडव्या बॅटने क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. 18 धावा धावफलकावरती लागलेत. 18 रन्स. सकाळचं सत्र आपण पाहतोय. ओहो यावेळेला पुन्हा एकदा धाव घेण्याचा प्रयत्न आणि यस धाव त्या ठिकाणी कंप्लीट. यानंतर राज्याच्या रात्रीतील शेवटचा सामना तुम्हाला बघायला मिळेल.
पुन्हा एकदा स्लॉग हिट. आउटफील्ड मध्ये बॉल वेगानं चाललाय. एक धाव इथे मिळाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात होता, नकार आला आणि एका धावेने धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती 20. पहिल्या षटकामध्ये क्या बात आहे. 2 सामन्यांमध्ये आय थिंक मेडन षटक कपिलचं होतं. त्याच कपिलच्या विरुद्ध 20 धावा पूर्ण करण्यात आल्यात. विजय पारधीनं, हा पीटीसीचा हिटमॅन आहे, बाहुबली आहे. पडगा टेनिस क्रिकेटमधील आणि नेहमीच चांगल्या सुरुवातीसाठी त्याला ओळखलं जातं. चला नेक्स्ट मॅच मध्ये फिल्डिंग कोणाची आहे दादा, तुमची आहे का? लगेच रेडी राहा, प्लेयर्स तयार ठेवा. स्वीप करण्याचा प्रयत्न होता, प्रॉपरली एक्झिक्युशन ते करता आलेलं नाहीये. एक धाव मिळाली आणि ओव्हर थ्रू देखील झाला होता. एका धावेने स्कोर आता पुढे जाताना 22. ओहो, लाउट आउट. ओहो, जोराने आवाज आला होता. सिद्धू पाटीलनं षटकाला सुरुवात केली आहे. फिरकी पट्टूंचं खरं तर हे माहीर घर म्हणजेच वाडेघर. ओहो, स्लॉग हिट. कडक, सकाळी कडक चहा हवा होता, परंतु हा सिक्सर आला. गुड शॉट. थर्टी 30 हवा आणि आता 4 ची गरज आहे. आणि इथे 4 ची गरज आहे आणि त्यामध्ये आता 2 तर मिळतीलच. हो, असं वाटतं की 2च ओव्हर मध्ये मॅच फिनिश होते की काय. 2 धावांची गरज आहे आणि दुसऱ्या ओव्हर मधील एक बॉल बाकी आहे. ओ, पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न आणि यष्टिचित फलंदाज बाद होतोय. 2 धावांची गरज असेल. दोन धावांची गरज आहे. नवीन बॅटर येतोय मैदानामध्ये. गेल्या वर्षी टेंबोली वाला कितीला? ओहो, या वेळेला उडवलाय बॉल
आणि पाठवून दिलाय सर बाउंड्रीच्या बाहेर. मॅच फिनिश. सामना जिंकलेला आहे श्रीराम स्पोर्ट्स जांभूलपाडा संघानं. चला विजय इज द मॅन ऑफ द मॅच. विजय मॅन ऑफ द मॅच. थँक्यू.